सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। मनपा क्षेत्रातील 545 इमारतींचे फायर ऑडिट नाही। आता ईमेल SMS द्वारा मिळणार वीज बिल। अकोला बार असोसिएशनची निवडणूक 25 जानेवारीला होणार। शासकीय विश्रामगृहाचा परिसर बनला दारू अड्डा। अकोला शहराचे सौंदर्यीकरण नव्हे विद्रुपीकरण। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। अकोला मनपा क्षेत्रातील 545 इमारतींचे फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या ऑडिट अभावी भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न अकोलेकरांकडून उपस्थित केला जात आहे। अकोला मनपा क्षेत्रातील 545 इमारती फायर ऑडिट झाल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मनपाच्या अग्निशामक विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे। महापालिकेचे उत्पन्न वाढण्याचा प्रमुख मार्ग हा कर वसुलीचा आहे, परंतु अग्निशामक दलाचे याकडे दुर्लक्ष होत आहे। फायर ऑडिटच्या माध्यमातून मनपा प्रशासनाला लाखो रुपये उत्पन्न येऊ शकते, परंतु याबाबत मनपाचा अग्निशामक विभाग तसेच कर वसुली विभाग सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील 545 इमारतींचे फायर ऑडिट अद्याप करण्यात आले नाही। तसेच अशा इमारतींमध्ये काम करणाऱ्या लोकांची सुरक्षा सुद्धा वाऱ्यावर आहे। दरम्यान 747 इमारतींपैकी 545 इमारतींचे फायर ऑडिट झाले नसल्याने भविष्यात अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न अकोलेकरांकडून उपस्थित केला जात आहे। वीज ग्राहकांना आता ईमेल तसेच SMS द्वारे वीज बिल वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या सुविधेमुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। अकोला परिमंडळातील 908 ग्राहकांनी गो ग्रीन सुविधेचा अवलंब केला आहे। कागदाची बचत तथा बिलिंग तसेच बिल वितरणावर होणारा खर्च वाचविण्यासाठी महावितरणने गो ग्रीन सुविधा उपलब्ध केलेली आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना वीज बिलावर 10 रुपयांची सूट देण्यात येत आहे। महावितरणच्या पर्यावरणपूरक अभियानाला अकोला परिमंडळातील 908 ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे। या ग्राहकांना आता ईमेल SMS द्वारा वीज बिल पाठविण्यात येत आहे। दरम्यान सरकारी कार्यालयांमध्ये कामकाजासाठी आवश्यक कागदपत्रांकरिता हजारो वृक्षांची कत्तल केली जाते। ही बाब पर्यावरणासाठी घातक आहे, शिवाय कागदाचा खर्चही वाढतो। हे टाळण्यासाठी ईमेल व SMS द्वारा वीज बिल वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे। अकोला बार असोसिएशनची निवडणूक येत्या 25 जानेवारीला होणार आहे। याच दिवशी मतमोजणीही केली जाणार आहे। अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव या 3 पदांसाठी ही निवडणूक होत आहे। येणाऱ्या 25 जानेवारीला अकोला बार असोसिएशनची निवडणूक होणार आहे। याच दिवशी मतमोजणी सुद्धा केली जाणार आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून असोसिएशनचे 3 पदाधिकारी निवडले जाणार आहेत। यावर्षी बार असोसिएशनच्या कायद्यामध्ये संशोधन करून उपाध्यक्ष पदाचे गठन करण्यात आले आहे।
यावेळच्या निवडणुकीत 1250 अधिवक्ता मतदान करणार आहेत। काही दिवसांपूर्वीच बार असोसिएशनची बैठक संपन्न झाली होती। त्यानंतर निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती। दरम्यान बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव पदासाठी 17 जानेवारीपर्यंत इच्छुक उमेदवार आपले नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। 21 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन अर्ज मागे घेण्यात येतील। नंतर 25 जानेवारीला निवडणूक व मतमोजणी होणार आहे। अकोल्यातील बस स्टँड जवळच्या शासकीय विश्रामगृह परिसराला दारू अड्ड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। देशी विदेशी रिकाम्या दारूच्या बाटल्या परिसरात दिसत असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे। अकोला शहरातील मुख्य बस स्थानकाजवळच शासकीय विश्रामगृह आहे। या विश्रामगृहाचा परिसर मात्र सध्या चर्चेचा विषय बनत आहे, कारण शासकीय विश्रामगृह परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसत आहे। यामुळे या परिसराला दारूच्या अड्ड्यासारखे स्वरूप प्राप्त झाले आहे। या विश्रामगृहात रोज राजकीय पार्टीचे पदाधिकारी, समाजसेवी संघटन तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत असतात। अनेक व्हीआयपी या ठिकाणी मुक्कामी असतात। विविध खात्यांचे अधिकारीही बैठका घेतात, परंतु या विश्रामगृहाच्या परिसरात दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत आहेत। यामध्ये देशी विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसत असून या ठिकाणी रात्रीच्या वेळी दारुड्यांचा मुक्त संचार असतो, हे मात्र स्पष्ट झाले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या विश्रामगृहाच्या देखभालीची जबाबदारी आहे, परंतु या विभागाचे अधिकारी शासकीय विश्रामगृहाकडे लक्ष देतच नसल्याचे दिसत आहे। त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। अकोला शहरातील मुख्य चौकांचे सौंदर्यीकरण नव्हे तर विद्रुपीकरण होत आहे। या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे। अकोला शहराला स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचे प्रयत्न मनपा प्रशासनाकडून केले जात आहेत, परंतु संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे शहर सौंदर्यीकरण धोक्यात आले आहे। शहरातील प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण करण्यात आले। या चौकांमध्ये विविध प्रकारचे पुतळे उभारण्यात आले। यामुळे किमान चौकांचे सौंदर्यीकरण झाल्याचे दिसत असले तरी मनपाच्या दुर्लक्षपणामुळे सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण होत असल्याचे दिसत आहे। शहरातील प्रमुख चौकांच्या सौंदर्यीकरणासाठी व्यावसायिक व सामाजिक संघटनांनी योगदान दिले, परंतु देखभाल नियमित होत नसल्याने शहरातील सौंदर्यीकरण झालेले चौक आता डोळ्यांनी पाहावेसे वाटत नाहीत। इतकी दुरावस्था झाल्याचे वास्तव समोर आले आहे। सौंदर्यीकरणासाठी उभारलेल्या पुतळ्यांची दुरावस्था झालेली आहे। फुलझाडे पूर्णतः सुकलेली आहेत। चौकात कचरा झाला आहे। त्यामुळे नागरिक मनपाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत आहेत। मनपा प्रशासन या समस्येकडे लक्ष देईल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे। आरआरसी नेटवर्कद्वारा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पश्चिम विदर्भातील भव्य दिव्य अशा डान्स फॉर नेशन सीझन 2 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आरआरसी नेटवर्कद्वारा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या भव्य दिव्य डान्स फॉर नेशन सीझन 2 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। गतवर्षी डान्स फॉर नेशन 1 चे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले होते। यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून ग्रुप व सोलो डान्स स्पर्धक सहभागी झाले होते। ही स्पर्धा अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात आरआरसी नेटवर्कच्या सिटी लाईव्ह या चॅनलवर थेट प्रसारण करण्यात आले होते। या अभूतपूर्व यशानंतर यंदा 25 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी अकोल्यातील खुले नाट्यगृहात डान्स फॉर नेशन सीझन 2 चे आयोजन भव्य दिव्य प्रमाणात करण्यात आले आहे। या स्पर्धेसाठी 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजतापासून अकोल्यातील शिवाजी कॉलेजमधील ऑडिटोरियम मध्ये करण्यात आले आहे। यावर्षी सुद्धा स्पर्धकांना हजारो रुपयांचे पुरस्कार दिले जाणार आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून नव्या पिढीमध्ये देशभक्ती, एकता, राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी, तसेच युवा स्पर्धकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भव्य दिव्य रंगमंच उपलब्ध करून देण्यात येत आहे। दरम्यान डान्स फॉर नेशन सीझन 2 मध्ये भाग घेण्यासाठी आरआरसी नेटवर्क कार्यालय, उत्सव संकुल, गांधी चौक, गांधी रोड, अकोला येथे संपर्क साधावा। तसेच अकोला शहरातील द नाईन्स कॅफे, ताथोड मंगल कार्यालय, शास्त्रीनगर अकोला येथेही संपर्क साधता येईल। स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणीची अंतिम तारीख 18 जानेवारी आहे। या स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांसाठी 1 लाखाच्या वर अधिक पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे। या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे।
रामदासपेठ भागातून अकोटफैल भागात रिक्षात गोवंश मांस घेऊन जाताना पोलिसांनी 2 जणांना रंगेहात पकडले। त्यांच्याकडून 40,000 रुपये किमतीचे गोवंश मांस व 8,000चा सायकल रिक्षा असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। रामदासपेठेतून अकोटफैल भागात गोवंश मांस रिक्षात टाकून नेले जात असताना पोलिसांनी 2 जणांना रंगेहात पकडले। अकोटफैल पोलिसांनी ही कारवाई केली। सायकल रिक्षात गोवंश मांस टाकून 2 जण अकोटफैल परिसरात घेऊन जात असल्याचे दिसताच अकोटफैल पोलीस स्टेशनचे PSI राहुल वाघ यांनी भूषण मोरे, छोटू पवार, संजय पांडे या पोलीस कर्मचाऱ्यांसह छापा टाकून या 2 जणांना पकडले। त्यांच्याकडून 200 किलो गोवंश मांस किंमत 40,000 रुपये तसेच सायकल रिक्षा किंमत 8,000 रुपये असा मुद्देमाल जप्त केला। दरम्यान या दोन्ही आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। यावर्षी कडाक्याची थंडी पिकांसाठी पोषक ठरत आहे। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गव्हाचे पीक जोरदार आले असून उत्पन्न वाढणार असल्याचेही संकेत आहेत। यावर्षी कडाक्याची थंडी पडली। या थंडीमुळे जनजीवनावर प्रभाव पडत असला तरी पिकांसाठी मात्र ही थंडी पोषक असल्याचे दिसत आहे। यंदा गव्हाच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील क्षेत्रात हिरवा कच्च गहू डोलत आहे। थंडीमुळे गव्हाला पोषक वातावरण मिळाले असून गव्हाची योग्य वाढ होत आहे। यंदा पाण्याचे नियोजनही व्यवस्थित करण्यात आले आहे। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी कडाक्याच्या थंडीमुळे जिल्हाभरात गव्हाच्या उत्पन्नात भर पडणार आहे। यंदाची थंडी गव्हाच्या पिकासाठी पोषक असल्याने तसेच ज्यांनी सोबत पाण्याचे योग्य नियोजन केले आहे त्यांना रेकॉर्ड ब्रेक गव्हाचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे। अकोला शहरातील प्रत्येक नगरातून शेगाव पायदळवारी काढण्यात आली। यामध्ये शेकडो भक्तांनी सहभाग घेतला। या पालखीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। अकोला शहरातील प्रत्येक नगरातून श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी संतनगर शेगाव पायदळवारीचे आयोजन केले आहे। ही पायदळवारी प्रत्येक नगरातून शेगावकडे रवाना झाली। या पायदळवारीचे अकोला शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। या पायदळवारीत महिला व पुरुष गजानन भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रत्येक नगरातील संत गजानन महाराज मंदिरापासून ही पायदळवारी प्रारंभ झाली। या पायदळवारीत संत गजानन महाराजांची आकर्षक पालखी असून पालखीचे ठिकठिकाणी दर्शन घेतले जात आहे। पायदळवारीत भजनी मंडळ असून गणगणगणात बोतेच्या गजरात भक्तगण शेगावकडे रवाना झाले आहेत। एक नजर टाकूया आजच्या सुविचार, हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। मनपा क्षेत्रातील 545 इमारतींचे फायर ऑडिट नाही। आता ईमेल, SMS द्वारा मिळणार वीज बिल। अकोला बार असोसिएशनची निवडणूक 25 जानेवारीला होणार। शासकीय विश्रामगृहाचा परिसर बनला दारू अड्डा। अकोला शहराचे सौंदर्यीकरण नव्हे, विद्रुपीकरण। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।